लाजऱ्या स्वभावामुळे मला मुलींशी बोलताना खूप लाज वाटायची. पण मी माझ्या कॉलेजच्या एका सिनियर मुलीला पटवून तिच्याशी कसं केलं ते वाचा. नमस्ते मित्रांनो, माझं नाव पवन आहे. मी इंदोरचा आहे. पण माझ्या इंजिनिअरिंगच्या अभ्यासामुळे मी कॉलेजजवळ भाड्याच्या खोलीत राहतो. ही गोष्ट साधारण 4-5 महिन्यांपूर्वीची आहे, जेव्हा मी दुसऱ्या वर्षाला होतो. आमच्या वर्गात काही मुलीही होत्या, पण माझ्या लाजऱ्या स्वभावामुळे मला त्यांच्याशी बोलताना खूप लाज वाटायची आणि खूप हिंमत गोळा करावी लागायची. तोपर्यंत मला कोणी ओळखत नव्हतं, जोपर्यंत माझ्यासोबत काहीसं घडलं नाही. आणि त्यानंतर तर जणू माझं नशीबच उजळलं. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की इंजिनिअरिंगमध्ये एका प्रोजेक्टनंतर विषय येतो, जो शेवटच्या सत्रापर्यंत असतो. त्यावेळी मी 3ऱ्या सत्रात होतो आणि आमचाही प्रोजेक्टचा विषय होता. पण आमच्याकडे असा कोणताही टॉपिक नव्हता ज्यावर आम्ही प्रोजेक्ट बनवू शकू. टॉपिक सादर करण्याची शेवटची तारीख फक्त 2 दिवस बाकी होती. म्हणून मी माझ्या एका सिनियरला सांगितलं, टॉपिक शोधण्यास थोडी मदत कर. त्याने सांगितलं, हे सगळं काम आमच्या गटात मुलीच करतात आणि त्याने एका सिनियर मुलीचा नंबर दिला आणि म्हणाला, सेटिंग करू नकोस, काहीतरी अडकशील आणि मार खाशील. आमच्या गटात तर कोणी मुलगी नव्हती, त्यामुळे हे सगळं काम आम्हालाच करावं लागायचं. कॉलेजमधून खोलीवर गेल्यावर मी रात्री त्या मुलीला फोन करण्याचा विचार केला, पण मला तिचं नाव माहीत नव्हतं आणि मी तिला कधी पाहिलंही नव्हतं. तरीही खूप विचार केल्यानंतर मी तिला फोन केला, पण रिंग चालू राहिली आणि कोणीही फोन उचलला नाही. 10 मिनिटांनंतर त्या नंबरवरून माझ्या फोनची रिंग वाजली. मी हॅलो म्हणताच तिकडून एक गोड आवाज आला, तुम्ही कोण? मी तिला माझ्याबद्दल सांगितलं आणि म्हणालो की मला टॉपिक शोधण्यासाठी तुझी मदत हवी आहे. तिने सांगितलं की तिचं नाव सखी आहे आणि उद्या एक लेक्चर नंतर लायब्ररीजवळ ये. मी तिला पहिल्यांदा भेटण्यासाठी खूप उत्साहित होतो आणि त्याचबरोबर घाबरलेलोही होतो, कारण मला सांगितलं होतं की मार पडू शकतो. एका लेक्चरनंतर मी लायब्ररीजवळ गेलो, तेव्हा तिथे मला कोणीही दिसलं नाही. तेवढ्यात सखीचा फोन आला, आत ये. इतकं बोलून तिने फोन कट केला. मी आत जाताच थक्क झालो. मी पाहिलं की एक अप्सरा, सौंदर्याची राणी माझ्याकडे पाहून मला बोलवत आहे. मी एका क्षणात तिच्या संपूर्ण शरीराची प्रतिमा माझ्या मनात कॉपी केली. तिने फुलांचा नमुना असलेला लाल रंगाचा गाऊन आणि जेगिन्स घातली होती. सोबत गळ्यात एक साधा नेकलेस आणि कॉलेजचा आय कार्ड. मी तिला हॅलो बोलून हात मिळवला आणि माझ्याबद्दल सांगितलं. आता आम्ही दोघी लायब्ररीच्या अभ्यासखोलीत जाऊन बसलो होतो आणि सामान्य गप्पा मारू लागलो. तिने सांगितलं की ती इंदोरची आहे आणि मुलींच्या वसतिगृहात राहते. मी तिला म्हणालो की ती प्रवास का करत नाही. तेव्हा ती थोडी घाबरली आणि गप्प झाली. मी तिला सॉरी म्हणालो आणि सांगितलं, तुझी काही अडचण असेल किंवा तुझी मर्जी असेल. मग तिने सांगितलं की ती एकदा आपल्या एका मित्रासोबत घरी ट्रेनने प्रवास करत होती आणि तिच्या घरच्यांनी तिला पाहिलं. त्यांनी तिला खूप रागावलं आणि ओरडलं, म्हणून तिला प्रवास करायला आवडत नाही. मी तिला दिलासा दिला. मला कळलं की का, पण मला तिच्याशी एक विचित्र बंध जाणवला आणि कदाचित तिलाही. तेवढ्यात मला पुस्तकात एका प्रोजेक्टसाठी योग्य टॉपिक दिसला. मी तिला दाखवला, तेव्हा ती म्हणाली, तू राहू दे, मी तुला माझा संपूर्ण प्रोजेक्ट देईल. मी खूप आनंदी झालो आणि तिला थँक्यू बोलून तिचा हात हातात मिळवायला लागलो. तेव्हा तिने मला एक विचित्र नजरेने पाहिलं आणि म्हणाली, रात्री फोन करते आणि टॉपिकबद्दल पूर्ण माहिती देते. मी कॉलेजमधून थेट माझ्या खोलीवर गेलो
आणि तिच्या फोनची वाट पाहू लागलो. पण वेळ काही सरत नव्हता, म्हणून मी जवळच्या क्रिकेट मैदानावर जाऊन सराव करू लागलो. मैदानावरून थकून आलो तर ताजा होऊन जेवण करायला बसलो आणि तेवढ्यात माझ्या फोनची रिंग वाजली. मी जेवण संपवलं आणि पाहिलं तर सखीचा फोन होता, जो माझ्याकडून चुकला होता. मी तिला फोन केला तेव्हा पहिल्याच रिंगला तिने फोन उचलला आणि रागात म्हणाली, फोनचं उत्तर का देत नाहीस? मी तिला समजावलं की मी जेवण करत होतो. तिने ठीक आहे म्हटलं आणि प्रोजेक्टबद्दल समजावू लागली. साधारण 6-7 मिनिटं समजल्यानंतर मी तिची गोष्ट तोडली आणि विचारलं, तो ट्रेनमधला मुलगा तुझा प्रियकर होता का? तिने मला नकार दिला. मग मी तिला विचारलं, कोणी प्रियकर आहे का नाही? तिने कोणताही प्रियकर नसल्याचा दावा केला. मी म्हणालो, इतकी सुंदर दिसते तरीही कोणी प्रियकर नाही, असं होऊच शकत नाही. तर ती म्हणाली, मलाही कॉलेजच्या एका मुलाने प्रपोज केलं होतं. माझ्या भावाला कळालं तेव्हा त्याने त्याला खूप धमकावलं आणि मारण्याचीही धमकी दिली होती. तेव्हापासून सगळे मुलं माझ्यापासून दूर राहतात. आता सखी माझ्याशी खूप मोकळी झाली होती. मी म्हटलं, तुला कधी काही करण्याची इच्छा होत नाही का? सखी म्हणाली, काय करण्याबद्दल बोलत आहेस? मी म्हणालो, तेच जे एक मुलगा आणि मुलगी लग्नानंतर करतात. थोडा वेळ ती काही बोलली नाही आणि फोन बंद केला. दुसऱ्या दिवशी मी तिला कॉलेजमध्ये पाहिलं, पण ती माझ्याशी नजर मिळवत नव्हती. मी तिच्याजवळ गेलो आणि म्हणालो, प्रोजेक्टबद्दल काही बोलायचं आहे, लायब्ररीत चल. ती मान्य झाली आणि माझ्या मागे येऊ लागली. अभ्यास खोलीत पोहोचताच मी तिचा हात धरला. तेव्हा तिने माझ्याकडे पाहिलं आणि माझा हात घट्ट पकडला. लायब्ररीत सहसा कमीच लोक असतात. जे असतात ते पुस्तक घेऊन निघून जातात. अभ्यास खोली नेहमी रिकामी असते. आता तिच्याकडून मला हिरवा कंदील मिळाला होता. मी तिच्या मांडीवर हात ठेवला तेव्हा ती काही बोलली नाही. हळूहळू कुरवाळल्यानंतर मी तिच्या गळ्यात हात टाकला आणि माझ्याकडे ओढलं. ती माझ्या अगदी जवळ आली, पण तिने मला चुंबन घेण्यापासून थांबवलं आणि म्हणाली, पवन, मला इथे करायचं नाही. मी म्हणालो, माझ्या खोलीवर चल. सखी म्हणाली, नाही, आज नाही. मी उद्या थेट तुझ्या खोलीवर येईल. मग मी म्हणालो, ठीक आहे. माझी संपूर्ण रात्र तिच्या स्वप्नात गेली. सकाळी लवकर उठून चांगलं तयार झालो आणि तेवढ्यात मला दारावर काही आवाज ऐकू आला. मी दार उघडताच समोर सखी होती, एकदम घट्ट फ्रॉकमध्ये. तिची नजर थेट माझ्या सामानावर गेली. मी तिला स्वागत बोलून आत बोलवलं आणि मागून दार बंद केलं. मी तिला पाणी पाजलं आणि तिच्या शेजारी येऊन बसलो. तेव्हा ती उठून येऊन माझ्या मांडीवर येऊन बसली. मी तिचा हात चोखायला सुरुवात केली आणि गळ्यापर्यंत आलो. तिच्या गळ्यावर चुंबन घेताना मी हळूच चावायचो आणि ती पूर्णपणे गरम झाली. साधारण 10 मिनिटं चुंबन घेताना आम्ही एकमेकांना मोकळे केले होते. आता सगळं स्पष्ट दिसत होतं. मोकळे झालेले फळ आणि खाली बंद असलेला गोडाऊन. जेव्हा मी गोडाऊनवर हात ठेवला तेव्हा ती मजा घेऊ लागली आणि तिच्या चेहऱ्याचे हावभाव कातील होते. तेव्हा गोडाऊनच्या गेटमधून पाणी वाहायला लागलं. आता एकच विचार होता, तो म्हणजे माझा टेम्पो त्या गोडाऊनमध्ये पार्क करायचा होता. मी टेम्पो गोडाऊनच्या गेटवर सेट केला. पहिला गिअर टाकून हलकासा धक्का दिला. तेव्हा तिच्या तोंडातून जोरात किंचाळी निघाली आणि डोळ्यांतून अश्रू आले. सोबतच ती मागे सरकत होती आणि माझ्यापासून सुटण्याचा प्रयत्न करत होती. मी थोडा वेळ तसाच राहिलो आणि तिला आनंद देत तिच्या फळांचा स्वाद घ्यायला लागलो. मी तिला समजावलं, पहिल्यांदा थोडं दुखतं, मग तिने करू दिलं आणि शेवटी टेम्पो गोडाऊनमध्ये पार्क झाला.
मी तिला बाजूला झोपवलं आणि आम्ही तिथेच झोपलो. जेव्हा झोपमोड झाली, तेव्हा कळलं की तिला खूप वेळ झाला आहे आणि वसतिगृहातही पोचायचं आहे. ती उठली तेव्हा सखी नीट चालू शकत नव्हती. त्यानंतर मी तिला तिच्या हॉस्टेलपर्यंत सोडलं. हॉस्टेलमधले सगळेजण पाहत होते, पण तिने मला बाय बोलत मिठी मारली आणि आत गेली. वीकेंडनंतर जेव्हा मी कॉलेजला गेलो, तेव्हा वातावरणच वेगळं होतं. सगळे मलाच पाहत होते. मी घाबरलो. तेवढ्यात ती आली आणि माझा हात धरून माझ्यासोबत चालू लागली. आता बरेच जण मला ओळखू लागले होते आणि माझं सगळं प्रोजेक्टचं काम सगळीच कॉपी करत होती. आता आम्ही सारा दिवस एकत्र असतो आणि प्रत्येक वीकेंड कुठेतरी फिरायला जातो आणि खूप मजा करतो. ही आजची स्टोरी होती मित्रांनो. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.